जावं तर त्याने त्यांच्या बायकोचं दर्शन घ्या. सगळे देव घरीच आहेत, बाहेर जायची अजिबात काही गरज. जगातलं सगळ्यात मोठं अधिष्ठान म्हणजे आई. आई तुझ्या मूर्तीवाणी, आई तुझ्या मूर्तीवाणी, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गई, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गई, तुझे उपकार भेटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो दाना, अमृताहुनी गोड आई पातिला तू पाना. तुझ्या या प्रेमाची, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गई, तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना, मुलगा जर शाळेत गेला असेल ना आणि शाळा सुटल्यानंतर सगळ्यांची लेकरं घरी आली, माझं लेकरं अजून घरी कस का नाही आलं? काही झालं तर नसेल, काही अडचण तर आली नसेल? नाही नाही ते विचार, नाही नाही त्या शंका त्या आईच्या मनात यायला लागतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं प्रेम असतं ना तिथंच शंका असते बरं का. आणि मग ती आई प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारते, शाळेतून घरी येताना कधी उशीर मला होई. गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू ग आई. तुझ्या या उपकाराची, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गई, तुझे उपकार फिटणार 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 नाही. उपकार फिटणार नाही. जगातलं सगळ्यात मोठं अधिष्ठान जर कोणतं असेल तर ते म्हणजे आपली आई. का? कारण आई आपल्या लेकरावर व्यापक प्रेम करते, उदंड प्रेम करते, उदंड. आणि कुठलीही आई असू द्या बरं का, ती तिच्या जीवनामध्ये कुठलंही दुःख सहन करेल. ती फक्त एक दुःख सहन करू शकत नाही, आणि ते दुःख म्हणजे तिच्या आधी तिच्या पुत्राचं जाणं. बस, बाकी किती टोकाचं दुःख असू द्या ती सहन करेल. आणि म्हणूनच ना, ज्या वेळेस 9 महिने 9 दिवस भरलेले असतात, अखेर बाळंतपणाची वेळ ही जवळ आलेली असते, तिला अनंत यातना वेदना होत असतात. आणि ज्या वेळेस तिला दवाखान्यामध्ये नेलं जातं ना, त्यावेळेस ते डॉक्टर त्या बाईच्या नवऱ्याकडे, त्या होणाऱ्या बाळाच्या बापाकडे पळत पळतच येतात आणि सांगतात, हे बघा परिस्थिती अत्यंत कठीण आहे. बाळाच्या गळ्याला नाडेचे वेढे पडलेले आहेत. एकतर तुमचं बाळ जगू शकतं, अन्यथा तुमची बायको. तुम्हाला काय हवंय? डॉक्टरांनी लगेच पेपरावरती सही केली बापाने आणि सांगितलं, डॉक्टर साहेब पोरग मेलं तरी चालेल पण बायको पाहिजे. आता हे झालं. डॉक्टर नंतर त्या होणाऱ्या बाळाच्या आईकडे येतात, जिला अनंत यातना वेदना होत असतात. आणि त्या आईला विचारतात, हे बघा परिस्थिती अत्यंत कठीण आहे, एकतर तुम्ही जगू शकता नाहीतर तुमचं बाळ. तुम्हाला काय हवंय? एवढ्या त्रासामध्ये सुद्धा त्या आईने सांगावं, डॉक्टर साहेब मी मेले तरी चालेल पण माझं बाळ जगलं पाहिजे. डॉक्टर साहेब माझं बाळ जगलं पाहिजे. का? कारण ती सहन करू शकत नाही तिच्या आधी तिचा मुलगा जाणं. कुठल्याही आईचा मुलगा जाणं कोण सहन करू शकत नाही, कुठली आई. आणि एखाद्या लहान लेकराची आई जाणं हे सुद्धा
सहन न होण्याच्या पलीकडचं आहे बरं का. जर समजा एखादं लेकरू असं थोडस कळतं झालेलं असेल आणि त्याची आई जर एखाद्याच्या लेकराची आई मरण पावली ना, तर ते लेकरू त्या प्रेताच्या पुढं, आईच्या प्रेताच्या पुढं दाही मोकळून रडत असतं. तेव्हा आपल्यासारख्या शेजापाजारच्या बायका येतात, त्या लेकराची समजूत घालतात, बाळा रडू नकोस राजा, अरे रडू नकोस, अरे आम्ही पण तुझ्या आई सारख्याच आहोत ना. इथं तर बोलताना चूक होते आपली. आई सारख्याच असं म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात आईच होणं वेगळं. आई ती आईच आहे, आईची जागा कुणीच घेऊ शकत. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली, संकट तुझला आले असतील पदराला बांधून नेली. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली, संकट तुझला आले असतील पदराला बांधून नेली. सोडून गेली तुझ्या या लडक्याला, हो सोडून गेली तुझ्या या लडक्याला. कोण वागेल तुझ्या या बाळाला, कोण वागेल तुझ्या या लेकराला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल ग तुझ्या या लाडक्याला. सोडून गेली निघून गेली आई वनवासाला, हो निघून गेली आई वनवासाला. कोण वागेल तुझ्या या बाळाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. महाराज, आई गेल्यानंतर काही दुःख असतं ना, ते ज्याची आई गेली त्याला समजतं बरं का. आई गेल्याशिवाय आईचं महत्व कळत नाही. आज आई वडिलांचं महत्व त्यांना, ज्यांचे आई बाप या जगात नाही त्यांना. म्हणून जोपर्यंत आपली आई आपल्या जवळ आहे ना, तोपर्यंतच त्या आईच्या गळ्यात मिठी मारून सांगा की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, माझ्या अंतःकरणात तुझ्याविषयी किती प्रेम आहे. मेल्यावर रडून काहीही उपयोग नाही, लक्षात ठेवा. काही लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात ताई आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या वडिलांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होतं की आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. मग का नाही सांगितलं, आम्हाला काय माहिती इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल, आम्हाला काय माहित. त्यामुळे हात जोडून तुम्हाला पुन्हा पुन्हा माझी विनंती असेल, जर का आपली आई जिवंत असेल ना, आपले वडील जिवंत असतील ना, तर त्यांची कदर करा बरं का, त्यांची किंमत समजावून घ्या. एकदा का तुमची आई गेली ना, तुमचं प्रेम गेलं, तुम्ही मायेला पोरके झाले. आणि एकदा का तुमचे वडील गेले ना, तुमचा बाप गेला ना, तर तुमचा आधार गेला बरं का, तुमचा आधार गेला. बाप कधी प्रेम दाखवत नसतो, कदाचित आई दाखवते, पण बाप कधी दाखवत नाही. आणि बाप प्रेम दाखवत नाही म्हणजे बाप प्रेमच करत नाही असं नाही बरं का. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरमंडी वाळवणी, एकाएकी केला मिरासेचा धनी, कडी वागवणी भार खांदी. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवाणी, दाखवी ना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा
गाडा हाकला फटामध्ये हसू जरी कनवाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया वापर उमगाया वापर लई अवघड हाय गड्या उमगाया वापर उमगाया वापर मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेला लेकरांच्या पायी उभा जन्म उधळीला आधाराचा वड जणू वाकल आभाळ विचाईला पाचोळा जिन रानो माळ जिन रानो माळ घडीवर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया वापर उमगाया वापर लई अवघड हाय गड्या उमगाया वापर उमगाया वापर बाप समजून घेणं खूप कठीण आहे माई. जगातलं सगळ्यात मोठं जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे आई वडिलांचं नातं आहे. मी तुम्हाला सांगेल आई गेल्यानंतर ती आईची जागा आहे जगात कोणीच घेऊ शकणार नाही. कोणीच नाही कोणीच घेऊ शकणार नाही. आई झाल्याशिवाय आईचं अंतःकरण कळत नाही ना. आई झाल्याशिवाय आईचं प्रेम कळत नाही. त्यासाठी आईच व्हावं लागतं आणि बाप झाल्याशिवाय बापाचं कर्तव्य कळत नाही. त्यासाठी बापच व्हावं लागतं. आई ती आईच आहे. या जगात आईच्या प्रेमाची सर दुसऱ्या कोणालाच येऊ शकणार नाही. एक जण माझ्याकडे आले आणि मला म्हटले ताई आईच्या न बायकोच्या प्रेमामध्ये काहीच फरक नसतो. म्हटलं ते म्हटले आईच्या बायकोच्या प्रेमामध्ये काहीच फरक नसतो. म्हटलं कस काय.